एक जण सायकलीच्या बेरिंग मधील छर्याला रबर लावून जोरात काचेवर मारायचा. काच टचकल्यावर दुसरा येऊन काचेला हात मारून ती पूर्ण फोडायचा. तो पुढे निघून गेल्यानंतर तिसरा मागून यायचा आणि कार मधील साहित्य चोरून न्यायचा. त्यावेळी बाकीचे सहकारी आसपास लक्ष ठेवून असायचे. चोरीचा प्लॅन यशस्वी झाल्यावर एक एक करून सगळेजण पसारवायचे. अशी त्यांची चोरीची कार्यपद्धती होती. ही छत्री गँग फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या कारवाईत तामिळनाडूतील 7 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून 3 लाखांची रोकड, लॅपटॉप व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. चोरी करताना कोणाचेही लक्ष आपल्याकडे जाणार नाही यासाठी गँग मधील प्रत्येक जण हाती छत्री घ्यायचे. पार्क चौकातील ICICI बँकेसमोरील सार्वजनिक रोडवर प्रफुल्ल कुमार शिवाजी शिर्के, राहणार गारपीरवाडी, फलटण यांनी 6 जुलैला कार उभी केली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आतील लॅपटॉप व कागदपत्रे चोरून नेली होती. 28 जुलैला पुन्हा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील रोडवर उभ्या कारची काच तशाच पद्धतीने फोडून चोरट्यांनी 4 लाखांची रोकड असलेली बॅग चोरली होती. फौजदार चावडी पोलिसात 2 गुन्हे दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळाजवळील CCTV फुटेज व चोरट्यांनी मोडस ऑपरेंडी कार्यपद्धती अभ्यासली. खबऱ्यांचे नेटवर्क वापरून चोरट्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयित मिरज, आळंदी, पुणे अशा विविध ठिकाणी पसार होत होते. 6 ऑगस्ट रोजी छत्री गँग पुन्हा सोलापुरात आल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. षण्मुगम अमरनाथन, आदिनाथन तंडयुतपाणी, सेरन मुग्धन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यम, मनोज कुमार अनबलगन सर्वजण राहणार रामजीनगर, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू आणि कमल कन्नन गणसेन राहणार कल्लीकुडी, जिल्हा तिरुचिरापल्ली, तामिळनाडू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.